रोडवर काम करत असताना असे छोटे मोठे ऍक्सिडेंट होतच राहणार आहे आणि याचा आश्चर्य न वाटू देता आपल्याला या गोष्टीची सवय लावून घ्यावी लागणार आहे. तर रामराम मित्रांनो, दररोजच्या सारखं आपण सकाळी आज आपल्या कामावर आलो होतो. कॅम्पवर आल्यावर सगळ्यात पहिले मामाचं थोडं डोकं खाल्लं. ते झाल्याच्या नंतर आपल्या मित्रपरिवारातले माणसं भेटले होते. त्याची इच्छा पूर्ण केली सगळ्यात पहिले. काही काही वेळेस मी बी असा मूर्खपणा करतो ना, आपल्या मागे एवढं प्रेम करणारं साम्राज्य असून सुद्धा ज्या ठिकाणी आपली मुळीच कदर नाही त्या ठिकाणी हात पसरवतो. एवढे प्रेम करणारे माणसं असल्यावर काय गरज आहे दुसऱ्या पुढे हात पसरवायची. पण जाऊ द्या, आता मामानं आपल्याला सगळ्या गोष्टी समजून सांगल्या आणि दुनियादारीतले थोडेफार अनुभव घेऊन आपल्या डोक्यात बी थोडा फरक पडला. आता आपण असा मूर्खपणा परत कधी करणार नाही. जीवनामध्ये सर्व काही फक्त प्रेमच नसते. 90% गोष्टीमध्ये पैसा, घर, मोठा बिझनेस, मोठी कमाई मॅटर करते आणि या गोष्टीमध्ये आपण सध्या शून्यापेक्षाही कमी आहे. या गोष्टी आपण काही काळापुरत्या विसरलो होतो, पण याच्यानंतर नाही. याच्यानंतर फक्त आपला फोकस आपल्या कामावर, पैशावर आणि आपल्या ध्येयावर राहणार आहे. आपली चप्पल फाटली होती, चप्पल घ्यायसाठी पिंपळगाव मध्ये आलो होतो, पण त्या ठिकाणी बी आपल्याला जे चप्पल पाहिजे होती ती चप्पल भेटली नाही. मग काय, कॅन्सल करून टाकली चप्पल घेणं. भागवू आता जुन्या चप्पलवर, काढू काही दिवस अजून. दुपारपर्यंत जेवढं काम झालं तेवढं केलं आणि त्याच्यानंतर चांगली जोराची भूक लागली होती. मामाला म्हटलं सगळं काम मागे राहू द्या, पहिले जेवण करून घ्या. तर पहिले पोटात उंदीर कुदरायला म्हटलं. संध्याकाळच्या वेळेस हे आपले मित्र परिवारातले माणसं भेटले होते. त्यांची इच्छा होती आपल्या व्हिडिओ मध्ये यायची. त्याचा व्हिडिओ खेचून घेतला पहिले. संध्याकाळच्या वेळेस एक दुःखद बातमी भेटली. आपल्या कंपनीचा एक ट्रक पलटी झाला म्हणे, पण त्याच्यामध्ये चांगली गोष्ट मात्र एक झाली की ड्रायव्हर आणि हेल्पर दोन्ही सेफ आहे. ट्रकचं झालं म्हणा थोडंफार नुकसान, पण मोठ्या मोठ्या कामामध्ये असे छोटे मोठे ऍक्सिडेंट होतच असतात. या गोष्टीची बी आता आपल्याला सवय झाली म्हणा. तर चला मग मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.